संघर्ष करिए। आज नहीं तो कल हम लोग सत्ता पर जरूर पहुंचेंगे। मुझे मराठी नहीं आता है इसलिए मैं ज़्यादा ना बोलूँगी। इस सत्ता पर जो लोग बैठे हुए हैं उन्होंने हमें हजारों सालों से प्रताड़ित किया गया है और हमको इस तरह से कुचला गया, दबाया गया। हम लोगों को ये तक नहीं मालूम है कि कचरा कहाँ फेंकना चाहिए, कचरा कहाँ डालना चाहिए। जिस कौम को ये नहीं मालूम है कि कचरा कहाँ डालना चाहिए तो वो कौम सही तरीके से कहाँ वोट डालेगी, किसे सत्ता पर लाएगी, ये सोचने वाली बात है। तो मेश्राम साहब ने जो दीपक जलाया है जागृति का, परिवर्तन का, लोगों को समझाया है कि परिवर्तन चाहते हो। जो शासक होता है उसकी कोई भी समस्या नहीं होती है, इतना याद रखना। समस्या किसकी है? हमारी है, क्योंकि हम सत्ता पर नहीं है। अगर सत्ता पर आना चाहते हो, अगर शासक बनना चाहते हो तो समस्या आपकी कोई भी रहने वाली नहीं है। इसीलिए आपको शासक बनने के लिए हमारे पांचों पांच उम्मीदवार जो भी यहाँ पर खड़े हुए हैं उन सभी को आप भारी मतों से जितवाएंगे और उनको आपका आशीर्वाद देंगे। इतना ही कहकर मैं अपने वाले को विराम देती हूँ। जय भीम, जय मुन्ना। यानंतर आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ बनसोडे साहेब, प्रभारी महाराष्ट्र राज्य विधानसभा, यांना मी या ठिकाणी विनंती करतोय की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। सचिन भाऊ बनसोडे साहेब। सर्व महापुरुषांना अभिवादन। बदलापूर नगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2025 या निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे। या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित राहिलेले बापसे भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन आघाडीचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय बामन मेश्राम साहेब, त्याचप्रमाणे बहुजन मुक्ती पार्टीचे आणि महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेशदादा येले, ज्यांच्या मेहनतीने फार मोठा पॅनल या ठिकाणी निर्माण झालाय, ते स्वतः, त्याचप्रमाणे विचार मंचावर असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि दादांच्या सोबत ज्यांनी या इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट केले, अर्थात त्या पार्टीचे उमेदवार आणि आपण या सर्व त्या सगळ्या ज्यांनी जमलेले मातांनो, भगिनींनो, भावांनो आणि बहिणींनो, मित्रांनो, मला माहिती आहे सभेला फार उशीर झालेला आहे। त्याचप्रमाणे आपण सर्व इथं मेश्राम साहेबांना ऐकायला आलो आहोत। मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, 2-3 मुद्द्यांवरती बोलेल। नगरपालिका ही जी इलेक्शन आहे, आत्ताच आपले राष्ट्रवादीच्या बंधूंनी सांगितलं की या भागातली शेवटची इलेक्शन आहे। मी जेव्हा विचार करत होतो बदलापूरमध्ये की बदलापूर काय भानगड आहे, बदलापूर हे काही साधं सुद्धा नाहीये। निलेश दादांनी समजून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते जेव्हा घोडे या ठिकाणी युद्धाला जायचे तेव्हा बदलण्यासाठी ते इथं थांबायचे, म्हणून या एरियाला नाव बदलापूर पडलं। फार याची गोष्ट आहे। तर माझं आव्हान आहे तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना, भावांना, की बदलापूर तुम्हाला बदल मागते आणि ही बदल मागायची हीच योग्य वेळ आहे। त्यामुळे निश्चित तुम्ही हा बदल घडवून आणा। मित्रांनो, नगरपालिकेमध्ये सर्व खेळ असतो बजेटचा। बजेट जेव्हा येतं, बजेट येतं आणि बजेट जातं। बजेट अलॉट होतं, ते बजेट अलॉट होतं तुमच्यासाठी, बजेट होतं अलॉट तुमच्यासाठी, जातं अधिकाऱ्यांकडं, अधिकारी देतात कॉन्ट्रॅक्टकडं आणि कॉन्ट्रॅक्टर देतो टक्केवारी नेत्यांकडे। ही फार मोठी साखळी जी आहे या ठिकाणी उभा आहे आणि साखळीमध्येच तुमचे सगळे पैसे जे आहे त्यांचा भ्रष्टाचार होऊन ते सगळेचे सगळे मातीमोल कवडीमोल होतात। हेच कारण आहे की आज 25 वर्षांमध्येही तुमच्या कुठल्याच समस्यांचं समाधान झालेलं नाही। मित्रांनो, एकच उदाहरण देतो, नगरपालिकेच्या शाळा आज बदलापूरमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये
समस्या आहे शिक्षणाची. या शिक्षणाच्या मोहिमेच्या अंतर्गत नगरपालिकेच्या शाळा असतील, या ठिकाणी असतील दादा, तुम्ही सांगा या नगरपालिकेच्या शाळेची अवस्था काय आहे. आज नगरपालिकेमध्ये ज्या शाळेला निधी अलॉट होतो त्या निधीची विल्हेवाट कशी लावली जाते. त्या एखाद्या शाळेला जर निधी निर्माण झाला आणि त्या शाळेची जर व्यवस्थित ताकीद ठेवली तर तुमची मुलं व्यवस्थितपणे त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊ शकतात. परंतु बिन पॉइंटे नगरपालिकेच्या शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या ज्या कॉन्व्हेंटच्या शाळा या ठिकाणी आहेत ज्यांची भरमसाठ फी आहे, जी तुम्हाला परवडत देखील नाही, त्या शाळेला हायलाइट केलं जातं आणि याची दुरावस्था या पद्धतीने केली जाते की तुम्ही तुमच्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये टाकू देखील शकत नाही. पण गंमत अशी आहे मित्रांनो, त्या नगरपालिकेचे शिक्षक आहेत ते परमनंट आहेत, त्यांना 50,000 पगार आहे आणि त्यांच्या पुढे तुमचे पालनच जात नाही, शिकायला मुलंच नाहीयेत, अशी अवस्था आहे ना. अक्षरशः जर व्यवस्थित बजेट अलॉट झालं, एक चांगल्या क्वालिटीची शिक्षण संस्था म्हणजे नगरपालिकेचे शिक्षण पद्धतशीरपणे जर ताकद लावली तर त्या प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगली शिक्षण व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि प्रायव्हेट शाळेच्या शिक्षकांना पगार किती? 15,000 रुपये. सगळं विचित्र काम आहे. तशीच परिस्थिती आहे शिक्षणाची. सारखीच स्वास्थ्य नगरपालिकेचे जे स्वास्थ्य केंद्र आहेत, जे हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी एकही डॉक्टर नाहीयेत, सुपर स्पेशालिटी डॉक्टर त्या ठिकाणी ठेवतच नाहीयेत. हा फार मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला कोरोनाच्या काळामध्ये. हे लाखो रुपये खर्च करून हॉस्पिटल उभे केले. जेव्हा आपला एक साधारण बहुजन समाजात आपला जर पेशंट त्या ठिकाणी गेला तर 8 ते 10 लाख रुपये त्याला खर्च येतो. परंतु नगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत त्यांच्यावर जर व्यवस्थित केलं जातं, मी तुम्हाला विनंती करतो, त्यावरती जर व्यवस्थित काम केलं आणि नगरपालिकेच्या हॉस्पिटलवर जर चांगला खर्च केला, सुपर स्पेशालिटी डॉक्टरची नेमणूक केली तर सगळ्यात मोठी स्वास्थ्याची समस्या जी आहे ती त्याचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी विनंती करतो आणि मी दावा देखील करतो, बहुजन मुक्ती पार्टी तर्फे चांगलं शिक्षण आणि चांगलं स्वास्थ्य या ठिकाणी बदलापूरमध्ये देण्यात येईल. मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी वरती एक घोषणा केली, ना खाऊंगा आणि खाणे दूंगा. पण मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या मार्फत पुण्यातील खासदार मुरली मनोहर यांनी फार मोठा भ्रष्टाचार जो आहे पुण्यामध्ये केला. जैन समाजाच्या ट्रस्टची जागा जवळपास हजारो करोड रुपयाची जागा अवघ्या 60 कोटी रुपयामध्ये त्यांची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीने ती जागा विकली, राजकीय वरदस्त ठेवून ती घेतली आणि फार मोठा भ्रष्टाचार केला. तुम्हाला ऐकत असेल आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणासाठी फार मोठी जागा अलॉट झाली होती. ती जागा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे, त्यांची एनडीव्हीच्या नावाची कंपनी आहे. जवळपास 800 कोटी रुपयाची जागा 60 कोटी रुपयामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी गळूकृत केलेली आहे. आता पुणे मंडळी समाज त्या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि आज शिंदे साहेब आम्हाला तिकडे येऊन विनंती करतात की कृपया करून त्या विषयावर काय बोलू नका, तुम्ही तुमची जागा परत करतो. अशी अवस्था अजितदादांची आहे. अजितदादांच्या मुलाने आता फार मोठा भ्रष्टाचार पुण्यामध्ये केलाय. जवळपास 40 एकर जागा 400 लाख म्हणजे 4,000 कोटीची जागा साहेब. ती 4,000 कोटींची जागा अवघ्या म्हणजे प्रशासनाची तर फसवणूक केली. त्यासोबत ती जागा जी आहे सरकारला अलर्ट केली. सरकारला अलर्ट करून ती स्वतःच्या मुलाच्या ताब्यात दिली कंपनीच्या आणि शासनाचा 40 कोटीचा निधी बुडवला आणि आपल्या शेतकऱ्यांचा जवळपास 40,000 कोटीचा जो त्यांचा वाटा होता तो देखील बुडवला. मित्रांनो, आजच्या घडीला हे जे महायुतीचं सरकार आहे ते तुमच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं समाधान तर सोडा, त्या समस्या वाढवायला कारणीभूत ठरलेलं आहे. हे जे भ्रष्टाचारीचं उदाहरण मी दिलेलं आहे हे आज महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्यामुळं मला तत्पूर्वी सगळ्यांनी या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी जेवण देण्यात येईल. धन्यवाद. गुरगाव बदलापूर नगरपालिका या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. साथियो, या देशामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारतीय संविधानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला ज्यांना 21 वर्षाचं वय असेल त्यांना व आता 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. हा अधिकार मुख्यतः परिवर्तनासाठी अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. या अधिकाराचा आपण उपयोग देशामध्ये ज्यांचं केंद्रीय सरकारमध्ये राज्य आहे, भारतीय जनता पार्टीचं, तर या भारतीय जनता पार्टीची सुरुवात RSSच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. RSSनी भारतीय जनता पक्षाची निर्मिती केलेली आहे. ज्या लोकांची संख्या या देशामध्ये फक्त 3.5% आहे, तेव्हा या 3.5% लोकांच्या संख्याबळावर जर त्यांनी निवडणुका जिंकल्या तर निश्चितपणे 3.5%च्या मताच्या आधारावर ते जिंकू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये 3.5% लोक निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू मुसलमानांच्या, परंतु या लोकांना मुसलमानांबरोबर लढवून हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवल्या जातात आणि या दंगलीमुळे काय होत आहे, जो वर्ग SC ST NT DNT VNT MBC OBCचा आहे, जो हिंदू नाही आहे, तो दंगलीमध्ये हिंदू मुसलमानांच्या नावावर जेव्हा दंगली होतात तेव्हा दंगली झाल्यानंतर हा वर्ग हिंदू बनवला जातो. तो हिंदू नाही आहे. कुठल्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी लोक त्या धर्माच्या श्रेष्ठ सिद्धांताचा प्रचार करण्यासाठी बोलतात, प्रचार करतात, लिहितात,
लिटरेचर तयार करतात, लोकांना समजावून सांगतात, परंतु तुम्ही कधी धर्माचे जे प्रचारक ब्राह्मण लोक आहेत त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगण्यासाठी कधी त्यांनी प्रचार केल्याचं ऐकवत आहे? माझ्या तर ऐकवत नाही. कुठल्याही श्रेष्ठ सिद्धांताचा त्यांनी प्रचार करून आम्हाला हिंदू बनवलेलं नाहीये. तर काय केलंय? हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवून हिंदू बनवलं. म्हणजे हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगून हिंदू बनवलं नाही. तर हिंदू कसं बनवलं? हिंदू मुसलमानांच्या दंगली घडवून हिंदू बनवलं. तेव्हा SC ST OBC चे लोक जेव्हा मुसलमानांच्या विरोधामध्ये भिडतात तेव्हा ते तर मुसलमान आहेत. मग आपण कोण आहोत SC ST OBC चे लोक? तर दंगली मध्ये लिहून येत आहे हिंदू मुसलमानांची दंगल. तर त्या दंगलीमध्ये SC ST OBC आणि दुसरीकडे मुसलमान, म्हणजे त्यामध्ये हिंदू नसतात कोणी. म्हणजे याचा अर्थ असा, ह्या दंगली SC ST OBC च्या लोकांना हिंदू बनवण्यासाठी केल्या जातात. कारण हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत समजावून सांगणारा ब्राह्मण कोण आहे? मी शोधून राहिलो त्याला, बरेच वर्षापासून शोधून राहिलो की कोण आहे तो सिद्धांत समजावून सांगणारा हिंदू धर्माचे श्रेष्ठ सिद्धांत. मी त्याला शोधून राहिलो. माझं वय 67 वर्षाचं आहे. इतक्या वर्षापासून शोधून राहिलो, माझा अजूनही भेटला नाही. कारण हिंदू धर्माचे तो समाज ओबीसी आहे. ओबीसींना जाऊन विचारला का तुम्हाला ते शूद्र म्हणता? नाही, आम्ही शूद्र नाही आहोत. मग कोण आहेत ते? जगुंकाचे लोक. अरे पण ते अस्पृश्य आहेत, ते शूद्र नाही आहेत, ते अस्पृश्य आहेत. अस्पृश्य आणि शूद्रांमध्ये काय फरक आहे? तर ब्राह्मण शूद्राच्या घरी जेवण करायला येऊ शकतो, त्याचा घरी येऊन खाऊ शकतो, परंतु अस्पृश्याच्या घरी ब्राह्मण जेवण करण्यासाठी येतो आणि खातो असं सुद्धा फुकटात सुद्धा खात नाही. फुकटात खायला काय अडचण असायला नको, फुकटात सुद्धा येत नाही, कारण ते अस्पृश्यता पालन करतात. तेव्हा एक वर्ग शूद्र आहे जो ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली वर्णव्यवस्था आहे. त्यामध्ये ब्राह्मणांनी ज्यांना शूद्र बनवलेलं आहे, शूद्र म्हटलेलं आहे ब्राह्मण धर्मानुसार, तो ओबीसी आहे. ब्राह्मण धर्मानुसार जो शेड्यूल कास्ट आहे तो अस्पृश्य आहे. हे आदिवासी कोण आहे? जंगलात राहतो. तो त्याला सिव्हिल सोसायटीमध्ये राहण्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी जागा नाही आहे, तो जंगलामध्ये राहतो. तेव्हा अशी जी दुर्दशा ज्या लोकांची हजारो वर्षापासून करण्यात आलेली आहे, त्यांची संख्या या देशामध्ये 74.5. या देशामध्ये 145 कोटी लोक आहेत. 145 कोटी पैकी 100-125 कोटी संख्या असणारी लोक आहेत. ज्यांची संख्या देशामध्ये 100-125 कोटी आहे, त्या लोकांना, त्या लोकांचा प्रधानमंत्री बनवला जातो. त्याच्या जवळच मोजण्याचे अधिकार आहेत.
तो ज्या ओबीसी जातीचा आहे त्याची सुद्धा तो मोजणी करू शकत नाही. याचा अर्थ असा 3.5% RSSच्या ब्राह्मणांनी नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री नॉमिनेट केलं, त्या ठिकाणी ठेवलं, परंतु त्याला मोजण्याचा अधिकार दिलेला नाही. तो मोजण्याचा अधिकार त्यांनी RSSच्या लोकांनी आपल्याजवळ ठेवला. ज्या RSSच्या लोकांनी तो अधिकार आपल्याजवळ ठेवला ते पद्धतीच्या पाठीमागे आहे. ज्यांच्याजवळ निर्णय घेण्याचे अधिकार आहेत घटनेने प्रधानमंत्र्याच्या नियंत्रणामध्ये, ते मोजत नाही. आणि ज्यांच्याकडे अधिकार असायला नको ते लोक निर्णय घेत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली, काम कोणी करायला पाहिजे? नरेंद्र मोदी. निर्णय कोण घेतात? RSSचे लोक. मूर्खपणाची काही मर्यादा असायला पाहिजे. जे SC ST OBC चे लोक आहेत ज्यांची संख्या 74.5% आहे, त्याच लोकांच्या मतावर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री बनवले जातात. आणि त्या लोकांना 1848 पासून तर 1956 पर्यंत 100 वर्षापेक्षा जास्त संघर्ष करून फुले शाहू आंबेडकरांनी इतके वर्षाची लढाई करून तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी रक्त लोकांना सांडवावं लागलं. इथं पाणी वगैरे सांडवावं लागलं मतदानाच्या अधिकारासाठी. आपल्या लोकांनी कोणी पाणी पिणी सांडव? आपल्या लोकांना आपल्या महापुरुषांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिला. इंग्लंड सारख्या देशामध्ये या ठिकाणी महिला फार संख्येनं आहेत. तुम्हाला सांगतो, इंग्लंड सारख्या प्रगतिशील देशामध्ये महिलांना मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता. इंग्लंड सारख्या प्रगतिशील राष्ट्रामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार. या समाजाची राष्ट्रीय स्तरावर पॉलिटिकल पार्टी असली पाहिजे. ती पॉलिटिकल पार्टी असण्यासाठी त्यासाठी हे शासनकर्ते बनावेत, आमचे लोक शासनकर्ते बनावेत, यासाठी ही पार्टी बनवण्यात आली. ही पार्टी देशात 36 राज्य आहेत, त्यापैकी 32 राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्हाला कदाचित असं वाटेल मग बदलापूरमध्ये आहे. त्यासाठी काम करणाऱ्या लोक 67 वर्षाचा आहे. 19व्या वर्षापासून 67व्या वर्षापर्यंत इतका दीर्घ वेळ लावून संपूर्ण देशामध्ये हा पक्ष उभा करण्यात आला. एवढी ताकद लावण्यात आली, एवढं जीवन लावण्यात आलंय. तो आपला समाज राज्यकर्ता बनावा, शासनकर्ता बनावा आणि तुमच्या लोकांचं भवितव्य दुरुस्त व्हावं, तुमच्या लोकांना करता यावं. तुम्ही मतदानाचा अधिकार त्यांच्यासाठी वापरला पाहिजे. मिळालेला जो अधिकार आहे, अधिकार मिळवला, तुम्हाला काय करावं लागतं? मतदानासाठी लाईन मध्ये तलवार चालवायचं नाहीये, शांतपणे लाईन मध्ये उभं राहायचं आणि शांतपणे डोक्याचा उभं लिहिलंय, कुणाचं बटन दाबायचं, काय दाबायचं ते तुम्हाला अगोदर सांगितलं जाते. एवढंच काम करायचं आहे. त्यासाठी तलवार चालवायच्या नाही, लढाया करायच्या नाहीत, खूप संघर्ष करायचा नाही, काही करावं लागत नाही. फक्त एवढं काम करावं लागतं, शांतपणे करावं लागत नाही. एवढं जर आपण केलं तर आपल्याला या देशामध्ये शासनकर्ती जमात बनवता येऊ शकते. आणि मग तुमचा जर प्रधानमंत्री झाला, तुमचा जर मुख्यमंत्री झाला, बऱ्याच लोकांना काय वाटते, अरे आमचा प्रधानमंत्री कसा बनू शकतो? अरे मतदानाच्या अधिकारामध्ये प्रधानमंत्री बनवण्याची ताकद आहे.
प्रधानमंत्री 272 जाग्यावर तुमचा माणूस तुम्हाला निवडून आणायचा. तुमचे मत किती मतदारसंघात आहेत? 500. तुम्ही ठरवलं तर 543 ठिकाणी निवडून आणू शकता, पण तुम्हाला एवढे निवडून आणायची आवश्यकता. मंत्री होतो मुख्यमंत्री बनवण्यासाठी 50%, 51% आमदार निवडून आणायचे. तुमची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही त्या काम सुद्धा करता येत नाही आणि लोकांच्या डोंगरात ताता घालतात. मला आता आम्ही खाली जर गेलो प्रशंसा करण्याच्या मी प्रशंसा करण्यासाठी आलेलो नाही. ज्या गोष्टी सांगता याव्या, संघर्ष करून हे अधिकार मिळवले. तुम्हाला अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये रक्त सांडवावं लागलं मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी, पण या ठिकाणी कुणालाही रक्त सांडवावं लागलं नाही. आमच्या महापुरुषांनी तुम्हाला सहजरित्या मतदानाचा अधिकार बहाल केला. आता तुम्हाला फक्त त्या मतदानाच्या अधिकाराचा विवेकशील पद्धतीनं उपयोग आणि प्रयोग करायचा आहे. विवेकशील म्हणजे काय? कुणाला मतदान दिल्याने आमचा समाज राज्यकर्ता बनू शकतो याचा विचार करून मतदान देणे म्हणजे विवेकशील. मतदान करण्यासाठी तलवारी चालवण्याची आवश्यकता नसते. एवढा जरी आपण विचार केला तरी आपण आपली माणसं निवडून आणू शकतो. ते निवडून आल्यानंतर निवडून येणाऱ्या लोकांना कायदा बनवण्याचा अधिकार नाही. विधानसभेमध्ये जेव्हा तुम्ही माणसं निवडता तेव्हा त्यांना कायदा बनवण्याचा अधिकार असतो. लोकसभेमध्ये जेव्हा तुम्ही तुमची माणसं निवडून देता, जे बजेट आहे भारत सरकारचं 50 लाख करोड, मी जेव्हा पहिल्यांदा मला सुद्धा 50 लाख करोड बजेट आहे भारत सरकारचं, राज्याचं वेगळं. एवढा पैसा भारत सरकार जवळ जमा होतो आणि एका वर्षामध्ये 12 महिन्यात खर्च होतो. तुमच्यासाठी येतं तुमच्या वाटेला काही का नाही येत? कारण आमचे समाजामधील लोक या बाबतीमध्ये आपले खरे प्रतिनिधी निवडून देत नाही. त्यामुळे तो पैसा तुमच्यापर्यंत येतच नाही. तुमच्या लोकांपर्यंत तो पैसा आला तर तुमच्या लोकांचा भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. तुमच्याजवळ अधिकार आहे, मतदानाचा अधिकार तुमच्याजवळ आहे, कॅन्डिडेट जवळ नाहीये. तेव्हा तुम्हाला मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करायला हवा आणि योग्य कॅन्डिडेट निवडून द्यायला हवे. तुम्ही जर योग्य कॅन्डिडेट निवडून दिले आणि निवडून आलेले जे लोक आहेत त्यांनी जर तुमच्या विकासासाठी तुमच्या ह्या बदलापूर नगरपालिकेमध्ये काम केलं नाही, तुम्ही जर चांगले लोक निवडून दिले आणि त्यांनी जर तुमच्यासाठी काम केलं नाही तर त्यांच्या सुद्धा ढुंगणावर मी लाथा घाली. आलं लक्षात? म्हणजे आपल्याजवळ अशा पद्धतीची ताकद असली पाहिजे. मी संघटित शक्तीच्या आधारावर बोलून राहिलो. मी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्याजवळ अनेक पावर आहे, शक्ती आहे संघटनेची. ज्या संघटनेच्या बळावर ह्या निवडणुका लढवल्या जातात तुमच्या नगरपालिकेमध्ये, त्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्याजवळ पावर आहे. जर आमचे निवडून आलेले प्रतिनिधी आमच्या लोकांच्या विकासासाठी काम करत नसतील तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा माझ्याजवळ अधिकार आहे. म्हणजे मी तुम्हालाच ह्या गोष्टी समजावून सांगतो अशातला भाग नाही. तुम्ही योग्य प्रतिनिधी निवडून आणा. तुमच्या जवळच अधिकार आहे, तुमच्या जवळच पावर आहे. कॅन्डिडेट योग्य निवडण्याचा अधिकार तुमच्याच जवळ आहे. लोकांना म्हणाले आमच्या जवळ काय, तुमच्याच जवळ आहे.
लोकांना आमच्या कळत नाही आणि तुमच्याजवळच मतदाराजवळच अधिकार आहे. तुम्ही योग्य कॅन्डिडेट निवडून आणले तर निश्चितपणे तुमच्या भागाचा सर्वांनी जागेवरती बसा. सगळ्यांना जेवण मिळणार आहे. सगळ्यांनी जागेवरती बसून घ्या.